आज मला बनवायचा आहे मुखवास। नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे मी भरपूर सारी अशी कपडे सध्या धुतलेत आणि एक साईडला मी इथे मसाले वाळवायला टाकलेत। मागच्या वर्षीचा हा मसाला होता, बहिणीने दिले, त्याला ऊन देण्यासाठी मी इथं उन्हामध्ये त्याला वाळवत टाकलं आणि मला बनवायचं होतं आता मुखवास। जेवण वगैरे झाल्यानंतर मी हे बनवण्यासाठी घेतलं। माझ्याकडे जेवढं काही अवेलेबल होतं मुखवास बनवण्यासाठी तर त्याचा मी इथं यूज करणार होते। हे भरपूर सारे असे जवस जे होते तर ते बहिणीने मला दिलेले आणि ती पण मी घरून घेऊन आलेली गावावरून आणि दुकानामधून बडेशेप ओवा घेऊन आलेली। तर भरपूर सारे अशा प्रमाणात आपल्याला तिळापासून कॅल्शियम भेटतं आणि आपले हाडे वगैरे पण मजबूत व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे जवसापासून पण आपल्याला भरपूर फायदे आहेत। आपली चेहरा जो आहे तर तोही एकदम फ्रेश होऊन जातो। ओवा जो आहे तर तो तुम्हाला माहिती आहे आपले पोटदुखीवरती खूप फायदेशीर आहे आणि बडीशेपनी गॅस वगैरे पण आपल्या होत नाही। तर आपण जेवढे काही सीड्स याच्यामध्ये वापरतो, भरपूर काय काय वापरलं जातं हा मुखवास बनवताना, पण माझ्याकडे जेवढं काही अवेलेबल होतं त्याच्यातच मी बनवणार। काही जण भरपूर सारे अशा बिया त्याच्यामध्ये यूज करतात, सनफ्लावरच्या, कलिंगडाच्या किंवा टरबूज जे असतं, तर असं म्हणजे भरपूर साऱ्या अशा बिया याच्यामध्ये यूज केल्या जातात आणि त्याचा खूप सारा असा फायदा आहे महिलांसाठी स्पेशली। आणि इथं हा लसूण खूप मरला होता, आईकडून मी हा लसूण घेऊन आलेले आणि त्याच्या कांड्यात तर खूप थोड्याशा निघल्या, पण भरपूर त्यात मरलेला होता हा लसूण। तुम्ही पण नक्की हा मुखवास बनवून पहा आणि महिलांनी स्पेशली हा घेतलाच पाहिजे जेवणानंतर 1 चम्मच तरी। मी तर सुरू केलाय, तुम्ही कधी चालू करताय मला नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।